आज आपण कोल्हापुरी पद्धतीने अख्खा मसूर बनवणार आहोत। चवीला एकदम उत्तम लागतो, बनवायला एकदम सोपा आहे। तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। अख्खा मसूर बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी अख्खा मसूर घ्यायचे, ते 2 ते 3 पाण्याने छान वॉश करून घ्यायचे। सोबतच मी भातही लावणार आहे, तर मी 1 वाटी तांदूळ घेतले, तोही 2-3 पाण्याने छान वॉश करून घेणार आहे। मी छान तांदूळ वॉश करून घेतला की त्याच्यामध्ये तांदूळ शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढं पाणी आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे। आणि सोबतच अख्खा मसूरमध्ये पण मी पाणी ॲड करणार आहे। अख्खा मसूर तुम्हाला आदल्या रात्री भिजवत ठेवण्याची किंवा सोक करण्याची अजिबात गरज नाही। अख्खा मसूर ॲज इट इज जरी तुम्ही लावला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून तरी तो शिजतो, त्याला भिजवत बसवण्याची गरज पडत नाही। तर छान अख्खा मसूर आणि मी तांदूळ आता कुकरला शिजण्यासाठी लावते। 3 शिट्ट्यामध्ये अख्खा मसूर छान शिजला जातो, एकदम मऊसूत शिजला जातो। तर मी आता 3 कुकरला शिट्ट्या काढून घेते आणि छान अख्खा मसूर शिजवून घेते। 1 शिट्टी मोठ्या फ्लेमवरती आणि 2 शिट्ट्या लो फ्लेमवरती घ्यायचे। सोबतच अख्खा मसूरसाठी लागणारा टोमॅटो आणि कांदा मी छान कट करून घेतलेला आहे। सोबत कोथिंबीरही मी कट करून घेतलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट मी करून ठेवलेली आहे, तीच मी वापरणार आहे। आता पाहू शकता 3 शिट्ट्यामध्ये आपला अख्खा मसूर छान पद्धतीने शिजलेला आहे। भातही छान शिजलेला आहे, एकदम मऊ अख्खा मसूर शिजलेला आहे। आपल्याला अशाच पद्धतीने अख्खा मसूर शिजवून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। आता अख्खा मसूर बनवूया आपण। तर एक कढई घ्या, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करा। तेल छान गरम होऊ द्या। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करा। जिरे छान फुलले की कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आपल्याला। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। थोडासा लाल कलर कांद्याला यायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आणि आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा आलं लसणाची पेस्ट छान परतली की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते, सोबतच घरातले बेसिक मसाले 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। मी कांदा लसूण मसाला वापरते कारण आमच्या कोल्हापूर भागात कांदा लसूण मसाला वापरला जातो। तुमच्याकडे काळा मसाला, कोणताही मसाला, जो कोणता मसाला तुम्ही खाता वापरता तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा आणि छान मसाले कांदा आणि टोमॅटो बरोबर मिक्स करून घ्या, परतून घ्या। आता आपल्याला ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो मसाले सर्व छान परतून घ्या। त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये वाटीभर गरम पाणी ॲड करा आणि हे छान मसाले शिजू द्या गरम पाण्यामध्ये। तुम्ही पाहू शकता इव्हनली आपले मसाले छान कुक झालेले आहेत। आता आपल्याला ह्या स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला अख्खा मसूर ॲड करायचा आहे आणि पाहू शकता किती इव्हनली अख्खा मसूर पण शिजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये अख्खा मसूर ॲड करा, सोबतच थोडंसं गरम पाणी ॲड करा कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी, कारण एवढा घट्ट अख्खा मसूर आपण भाताबरोबर वगैरे नाही खाऊ शकत। तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा, छान अख्खा मसूर आपल्याला शिजू द्यायचा आहे। अख्खा मसूरला आता छान उकळी आलेली आहे, ह्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाका। मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे, ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाका आणि याला छान शिजू द्या। आणि छान शिजला की सर्विंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते मी आता। आणि हा अख्खा मसूर भाकरीबरोबर, भाताबरोबर, रोटीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसा बनला होता। आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही हा अख्खा मसूर एकदा ट्राय करून पाहाच आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपला तयार आहे अख्खा मसूर, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मी तुमच्याबरोबर